क्रीडा क्षेत्राकरता सुद्धा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण क्रिकेट वर्ल्ड कपला आजपासून शानदार प्रारंभ होतोय। मध्य लंडन मधल्या बॅकिंगहॅम पॅलेस समोरच्या द मॉल इथं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू फिल्टॉफ, हास्य कलाकार पॅडी मॅकगिनीज आणि शिबानी दांडेकर यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं। 10 संघाच्या कर्णधारांनी प्रिन्स हॅरी आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील कुटुंबियांची भेट घेतली आणि खेरीन अधिकृत गाणं सादर करण्यात आलं, प्रदर्शित करण्यात आलं। 10 देशांमधील महान खेळाडू आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्या देशातील नामांकित व्यक्तींसमोर 60 सेकंदात चेंडू टोलावण्याचं आव्हान देण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात सर विवियन रिचर्ड, जॅक कॅलिस, ब्रेटली, केवियन पीटरसन यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानची शांतीदूत मलाला युसुफजाई सुद्धा, त्याचबरोबर ऑलिम्पियन योहान बेल्क यांनी भाग घेतला होता। यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला सामना होणार आहे। तब्बल 46 दिवस रंगणाऱ्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण 48 एकदिवसीय सामने रंगतील। साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहे।